राजन, तुला माहिती यातले बरेचसे दागिने मी जेव्हा महाजनांची सून म्हणून आले ना, तेव्हा तुझ्या आजींनी माझ्या स्वाधीन केले होते. आपल्या घराण्याची परंपरा आहे. म्हणजे महाजनांच्या घरामध्ये दागिन्यांची अशी एक छान परंपरा आहे. प्रत्येक पिढीतली सासू आपल्या सुनेसाठी काहीतरी नवीन खास दागिना करते आणि मग या परंपरेमध्ये त्याची भर पडते. मी सुद्धा माझ्या सुनेसाठी कौतुकाने हे दागिने केले होते, पण गौरीची आणि माझी भेटच नाही झाली. मी तिला देऊच नाही शकले हे दागिने. माझ्या नशिबातच नव्हतं ते. आई, अगं काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू उगाच स्वतःला दोष नको देऊस प्लीज. नाही, दोष नाही देत, ते सगळं कळतंय मला, पण वळत नाहीये रे. मन मानायलाच तयार नाहीये. आजही वाटतंय अचानक गौरी या दारातून येईल आतमध्ये, माझ्या मोठ्या नातीला बरोबर घेऊन, आणि मग मी हे दागिने माझ्या हाताने तिच्या ओटीत घालले. बाप रे, म्हातारी कसली आतल्या गाठीची आहे. आजपर्यंत हे दागिने कधीच तिने बाहेर काढले नव्हते. आत्ता दाखवते आगाऊ कुठची. ती दागिने घेऊन बसले ही, आणि जी सून जिवंतच नाहीये तिच्यासाठी वाट बघून तिला देण्याचा प्लॅन करते ही थेरडी. अगं, या दागिन्यांसाठी माझा जीव किती तळमळतोय दिसत नाही का? अगं, इथे उभं राहून काय करते? तुझं काय इथे? तू काय करतेस तिकडे? जा ना. हेच मी तुला विचारले. हळू बोल, की जातेस कशा? टोकावून काय बघतेस ते विचारते तुला. ये ये बघ. आजच सोनाराकडून छान झळाळी देऊन आणलेत. सुंदर दिसतात की नाही? पण आई, हे एवढे सगळे दागिने आपण घरात ठेवतोय, मला थोडीशी रिस्क वाटते का? अरे, म्हणून तर तुला आता इथे बोलवलंय मी. हे घरात ठेवायचेच नाहीयेत. मी ना